कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुजवीण शंभो मजकूण तारी. माऊली, खरंय ना हे सगळं? ज्या ज्या वेळेला जीवनामध्ये संकट येतात त्या त्या वेळेला आपल्याला केवळ आणि केवळ तोच आठवतो. पण स्वतःवर जरी कितीही संकट आली तरी सुद्धा केवळ तुझ्या मनात एकच इच्छा असते, एकच भावना असते की आपल्या कुटुंबियांचं सर्वांचं व्यवस्थित व्हावं. स्वतः संकटात असताना देखील आपल्या कुटुंबियांच्या हातून कोणतीही चूक घडू नये, पातक घडू नये, ही केवळ आणि केवळ एवढीच एक इच्छा तुझ्या मनामध्ये असते. अशी त्या अंबाच्या मनामध्ये भावना आहे की जिच्या मस्तकावर लखलखतं पातं तळपतंय, केव्हाही तिचा मृत्यू होऊ शकतो. आणि असं असताना देखील महाशिवरात्रीच्या पर्वदिनी आपल्या पतीच्या हातून शिकार घडू नये, दुष्कृत्य घडू नये, ही भावना त्या अंबाच्या मनामध्ये. पण ही परीक्षा सोपी नाही माऊली, कारण अशाच निमित्ताने चंद्रभानच्या सत्वाचा आणि तत्वाचा कस लागायचा आहे. आणि केवळ चंद्रभानच्याच नाही तर अंबाच्या देखील. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. का असा वागतोस माझ्याशी? अरे कुठल्या जन्माची शिक्षा द्यायलाच मला? का देवा, देवा असं एक एक घाव घालत नको रे मारूस मला, नको मारूस. काय असं ती एकदाचा जीव घेऊन टाक. मान्य मान्य मी कधीतरी पाप केलं असेल, पण माझी शिक्षा माझ्या बाईला कशाला देतोयस? तुझं काय बिघडवलंय तुझं? देवा देवा, अरे तू जर तिचं मरण लिवलं असशील तर तो मी पुसणारा कोण रे देवा? कोण? पर देवा, जर मी तिला नाही वाचवू शकलो तर मी तरी जगून काय करू देवा? काय करू? देवा, मी मरणार, पण मी तुला बी माझ्या संगत घेऊन जाणार. तुला बी माझं मरण बघावं लागेल देवा, तुला बी माझं मरण बघावं लागेल. थांब दादा, आम्ही आलोय. तुला दिलेलं वचन आम्ही पूर्ण केलं. देवा देवा, मला माफ कर. मी तुझ्या विश्वास नाही ठेवला. माझी बुद्धी कुठे शेण खाय गेली ती कुणाच ठाऊक. कुठले तोंडानं मी माफी मागू तुमची? मी तुमचा खरा दोषी आहे. मला कधी स्वप्नात बी वाटलं नव्हतं की मला हे सगळं करावं लागेल. पर मी काय करू? माझा नाईलाज आहे. नाही व्याधा, नाही. तू स्वतःला दोषी मानू नकोस. तुझे उदात्त मनाने आमच्याशी वागला आहेस त्याचंच हे फलित आहे. मनावर कोणतंही दडपण न ठेवता तू माझे प्राण हरू शकतोस. मी स्वतःला तुझ्या स्वाधीन केले. हो व्याधा, तुझे उपकार मानावे तेवढे थोडेच. तुझ्यामुळे मी पिल्लांना जन्म देऊ शकले, भरून पावले मी. ह्या माझ्या बहिणी माझ्या पिल्लांचा सांभाळ करतील.
हे काय बोलतीस तू ताई? तू आई आहेस त्यांची. त्यांना दूध पाजण्याची, त्यांच्यावर माया करण्याची जबाबदारी आहे तुझ्यावर. मी बघ ना पिल्ले ना पाना, आणि तसाही माझ्या आयुष्याला तर काहीच अर्थ उरला नाही. किमान जीव देऊन कोणाच्या उपयोगी तरी पडेन. हे व्याधा, तू माझे प्राण घे. नाही नाही, तुमची मोठी बहीण जिवंत असताना तुम्ही असं कसं बोलू शकता? ही माझी बहीण माझ्या मुलांचा सांभाळ करेल. तुम्ही दोघी माझ्या मुलांसोबत असताना मला कसलीच चिंता नाही. हे व्यादा, तू माझे प्राण हेर. मी स्वाधीन आहे तुला. नाही व्यादा, नाही. या तिघांना यांचं हित कळत नाही. संपूर्ण सृष्टीला यांची गरज आहे. पण कुटुंबाचा प्रमुख म्हणून यांचं संरक्षण ही माझी जबाबदारी. तू माझेच प्राण घ्यायला हवेस व्यादा. तुम्ही सर्वजणी मागे सरा. हे व्यादा, आम्ही विनंती करतो, आमच्या माता पित्याला सोड. तू आमचा जीव घे. आमच्या नंतर ते इतर पिल्ल जन्माला घालतील. हे व्यादा, तू मला मार. नाही नाही, ताईला नको, मला मार. माझे प्राण हर. नाही नाही, माझं तू माझे प्राण हर. नाही, मला मार तू, मला मार. व्यादा, व्यादा, मी आहे. माझे प्राण हर तू. माझे प्राण घे तू. व्यादा, नाही. माझे प्राण घे. माझे प्राण- व्यादा, तू माझे प्राण हर. मला व्यादा, माझे व्यादा, मी आहे. माझे प्राण हर तू. देवा, अरे अजून काय काय पाप माझ्या हातून घडवणार आहेस? इथं म्या माझ्या बाईसाठी ह्यांचा जीव घ्यायला निघालो होतो, आणि हे समजे माझ्यासाठी आपला जीव द्यायला निघाल्यात. पोरांनो, अरे हरणाच्या कातडाबाई मी फार आंधळा झालो होतो रे. पण नाही, आता हे पाप मी नाही घडू देणार माझ्या हात. मला माझ्या आंबेकडे जावं लागेल मला. आंबे, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सोड मला, जाऊन दे. मालक मालक चंद्रपान वाड्यावर आलाय. आला का? शिला आणलाय तरी नाही जी. नाही आणला? असा कसा नाही आणला? ताईसाहेब, ताईसाहेब, हा काय? बाहेर तो व्याध आलाय. व्याधाला कला, त्याने तो सुवर्ण मृगाचा शिला आणला. कसा आहे तो? चमकतोय ना? त्याचे झगमगाने सारा वाडा उजळून गेला असेल ना? बोल ना, सांग ना, कसं आहे ते? तू काहीच का बोलत नाहीयेस? अच्छा, कोण कुठली ती अंबा? तिने तो शेला पांघरला तेव्हा तिचं कौतुक करताना तुझा तोंड थांबत नव्हता. भरभरून कौतुक करतो तीस तिचा तू. काही असो, परंतु विजय शेवटी माझाच झाला. कसं आहे ना कले, मला जे हवं ना ते मी मिळवतेच. समजलं? बोल आता, बोल बोल ना. आता का बोलत नाहीयेस? सुचत नाहीये? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आंबे, मी आले. ये सोड. आंबे, आंबे, ए भाई, उठ 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 उठ, मैं आले. ए भाई, आंबे, 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 उठ भाई. ए भाई, उठ उठ
कसा आंबे मला माफ कर आंबे. मी नाही मारू शकलो त्या हरणांना आंबे. आंबे मला माफ कर. हेच तर ऐकायचं होतं मला. आजच्या दिवशी शिकार करायची नाही हेच आपलं म्हणत होतं. आणि महादेवाच्या मनात बी हेच होतं बघा. होय आपल्याला देव पावला. होय आंबे. आपल्याला महादेव पावला. महादेवा महादेवा. आंबे इथनं चल लवकर लवकर. सोड. धनी. धनी. लाज नाही वाटत तुम्हाला? तुमच्या नाका घालून तो आतमध्ये शिरतोच कसा? हे सगळं सोडा, मला ती सांगा, त्या आंब्याचा पती आला, त्याने तो शेला आणला, कसा येतो मला दाखव. अनुसया, चंद्रभान वनातून आलाय. पण 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 त्यांनी शीला नाही आणलाय. शेला नाही आणला? त्याने तो शेला नाही आणला? का नाही आणला? आणि हे तुम्ही मला सांगताय त्याच्या या कृत्याची शिक्षा म्हणून त्याचा शिरच्छेद करून माझ्या समोर का नाही आणलं? हेच हेच तुमचं प्रेम? हा, हेच तुमचं प्रेम? कोण कुठला तो व्याध, त्याच्या पत्नीसाठी तो तुमच्या विरोधात उभा राहतो आणि तुम्ही फक्त उभे राहून फक्त बघत आहात. वा सावकार वा. अनुसया, हा फक्त तुझा अपमान नाहीये, माझाही अपमान आहे. आता फक्त बघच तू मी काय करतो ते. चंद्रभा, तू हे योग्य नाही केलंस. तू शब्द पाळला नाहीस आणि ह्याची किंमत तुला चुकवावीच लागेल. अहो पण माझं ऐकून तर घ्या. काय एक बोलायचं नाही. तुम्ही याचं काय ऐकताय? मृगाची नाही पण ह्याची कातडी सोलून काढा. शिपाई, नका धनी. सोडा ना. अहो, नका मारू त्यांना. सोडा सोडा मला जाऊ द्या. सोडा सोडा. धनी धनी नका मारू धनी. का मारू? स्वामी स्वामी, हा अघोरी खेळ थांबवा. मला पुरते कळून चुकले आहे की चंद्रभानच तुमचा खरा भक्त आहे, तो दुष्ट सावकार नाही. पण प्रभू, आता तरी हा खेळ थांबवा. देवी पार्वती, कुठलाही खेळ हा वर्तुळाच्या परिघाप्रमाणे असतो. तो जिथून सुरू होतो तिथेच आणि त्यानेच तो थांबवावा लागतो. आणि हा खेळ तर तुम्ही सुरू केलाय. थांबा. तुम्ही त्याला इतकं मारताय, मारून मारून तुम्ही थकून गेलात, पण त्यांच्या तोंडातून एक चकार शब्द निघत नाहीये. त्यांचा जीव गेला की काय? मी बघते. देवी, यांच्या अंगावर एकही व्रण नाहीये.
तुमच्या हातात जोर आहे की नाही? नाही, आता ह्यांना शिक्षा मीच देते. ह्यांना जर असंच सोडलं तर गावातले लोक हसतील माझ्यावर. मी आता हे कुठे गायब झालेत? हे दिसत का नाहीयेत? मला हा 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 प्रकार भुतडकीचा वाटतोय. हे काय झाले? देवा देवा, हे सपांतर नव्ह ना? धनी, आपण भरून पावलं धनी. चंद्रभान, अंबा, तुम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे की खरी प्रामाणिक भक्ती काय असते आणि कशी असते. स्वामी, धनाच्या लखलखाटापेक्षा मनातला खरेपणा किती महत्वाचा असतो हे या दोघांनी दाखवून दिले आहे. महाशिवरात्र असताना चंद्रभानने कडक उपवास केला. हिंसा करणं हाच उपाय असून देखील अजिबात हिंसा केली नाही. उलट त्या हरणांना जीवनदान दिले. बेलपत्र व जलाभिषेक व्हायला. अजून काय हवं भगवंताला? देवी पार्वती, अगदी माझ्या मनातलं बोललात. चंद्रभान, अंबा, तुमची भक्ती ही मृत्यू लोकासाठी एक प्रमाण म्हणून पाहिले जाईल. आणि या दोघांसमवेत त्या सर्व हरणांचे स्थान माझ्या मनामध्ये कायम राहील. चंद्रभान, कसोटीच्या प्रसंगी तू तुझ्या कर्माने आणि विवेक बुद्धीने निर्णय घेतलास. आणि आंबेचा जीव धोक्यात असून सुद्धा तू या हरणांना अभय दिलेस. आणि या हरणांनी सुद्धा तुला दिलेलं वचन मोडलं नाही आणि घेतला वसा सोडला नाही. आणि म्हणून तुम्ही सर्व कृपेस पात्र आहात. या तुमच्या निस्वार्थ भक्तीने या आकाशगंगेत तुम्ही आढळपदी विराजमान व्हाल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. चंद्रभाननी जे काही सत्कर्म केलेलं आहे त्या सत्कर्माच्या माध्यमातून प्रत्यक्ष शिवशंकर भोलेनाथ प्रसन्न होऊन केवळ चंद्रभानच नाही तर अंबाला देखील तारामंडलामध्ये त्यांनी आढळ स्थान करून दिलेलं आहे. मंडळी, ही सगळी कथा ऐकल्यानंतर आपण देखील महाशिवरात्रीची शिवपूजा करावी ही प्रत्येकाच्या मनातली भावना आहे, जी अतिशय मनोभावे आणि भक्तिभावाने करावी. आणि याच माध्यमातून खोलभर दूध याची जी कथा आहे ती आपल्याला लवकरच उद्याच्या भागात बघायची आहे. आणि म्हणूनच आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो, उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.